नमो बुद्धाय. सद्धम्म प्रचारार्थ बुद्ध शासन टीव्ही इंडिया या चॅनलवरून मी सर्व धम्मप्रेमींचे अनंत मंगल मैत्रीपूर्वक स्वागत करतो. सर्वांसाठी अनंत मंगल मैत्रीची मनपूर्वक मनोकामना व्यक्त करतो. आजची ही विशेष धम्मदेशना मानसिक तणाव उत्पत्तीची कारणे आणि तथागत भगवान बुद्धांच्या धम्मातील जालिम उपाय या विषयाला अनुसरून आजची धम्मदेशना आहे. आपल्या जीवनातील सर्वात मोठ्या शत्रूवर आधारित आहे, ज्याला आपण मानसिक तणाव किंवा स्ट्रेस म्हणतो. धम्मप्रेमींनो, हा केवळ एक व्हिडिओ नाही, तर हे एक स्वयंचिंतन आहे. जर तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण पाहिलात तर तुम्हाला तुमच्या मनाच्या अंतरंगात डोकावण्याची संधी मिळेल आणि तणावापासून मुक्तीचा मार्ग सापडेल. मानसिक तणावाची उत्पत्ती कशी होते हे समजून घेण्यासाठी आपल्याला आपल्या मनाच्या संरचनेचा विचार करावा लागेल. महाकारुणिक अहरत सम्यक संबुद्ध म्हणतात, चित्तेन नियती लोको, अर्थात हे जग मनाद्वारे चालवले जाते. जर मन तणावात असेल तर संपूर्ण जग आपल्याला दुःखी दिसते. तणावाचे पहिले आणि मुख्य कारण म्हणजे अतिविचार किंवा ओव्हर थिंकिंग. आपण अशा गोष्टींचा विचार करतो ज्या आपल्या हातात नाहीत. भूतकाळात झालेल्या चुका, कोणाचे तरी टोचून बोलणे किंवा भविष्यात येणाऱ्या संकटांची भीती, ही भीतीच मनामध्ये तणावाचे बीज रोवते. दुसरे कारण म्हणजे अपेक्षा. जेव्हा आपली इच्छा पूर्ण होत नाही तेव्हा तणाव निर्माण होतो. आपल्याला वाटते की परिस्थिती आपल्या मनाप्रमाणे चालावी, लोकांनी आपल्याशी चांगलेच वागावे, व्यवसायात फक्त नफाच हवा. पण निसर्गाचा नियम अनित्यता आहे. जेव्हा आपण या अनित्यतेला स्वीकारत नाही तेव्हा मनात संघर्ष सुरू होतो. हा मानसिक संघर्ष तणावाचे रूप धारण करतो. आपण स्वतःची तुलना इतरांशी करतो. कोणाचे घर मोठे आहे, कुणाची गाडी महागडी आहे, हे पाहून आपण स्वतःला कमी लेखतो. हा न्यूनगंड तणावाचा तिसरा मोठा आधार आहे. रात्रीचे 2 वाजले, डोळे मिटलेले आहेत पण झोप येत नाही, कारण मनात विचारांचे काहूर माजले आहे. जुन्या आठवणी, भविष्याची भीती आणि लोक काय म्हणतील याची चिंता. तुम्हाला माहित आहे का की 80% आजार हे केवळ अतिविचार केल्याने होतात. आपण शरीराच्या थकव्यापेक्षा मनाच्या थकव्याने जास्त त्रस्त आहोत. दिवसातून फक्त 10 मिनिटे आपल्याला श्वासावर लक्ष केंद्रित करायचे आहे. श्वास आत येतोय आणि बाहेर जातो एवढेच पाहायचे आहे. तुमच्या हातात नाही, त्याचा विचार करणे सोडून द्या. भूतकाळात ही एक मेलेली गोष्ट आहे आणि भविष्य अजून जन्माला आले नाही. तुमचे फक्त वर्तमान आहे. झोपण्यापूर्वी मनातले सर्व विचार एका कागदावर लिहून काढा. मन मोकळे होईल. इतरांना खुश करण्याच्या नादात आपण स्वतःच्या मनावर ताण देतो. हे करू नका. लक्षात ठेवा, ही वेळ निघून जाईल. काहीही कायमस्वरूपी नाही, ना तुमचे दुःख ना तुमचे विचार. स्वतःवर प्रेम करा. स्वतःला दोष देणे थांबवा. जर तुम्हाला वाटत असेल की तुमची प्रगती थांबली आहे तर समजा की ही तुमची परीक्षा आहे. मित्रांनो, इन्कम हे कष्टाचे फळ आहे, पण मानसिक शांती हे जीवनाचे ध्येय आहे. आता आपण या तणावाच्या विळख्यातून बाहेर कसे पडायचे यावर सविस्तर चर्चा करूया.
महाकारुणिक अहरत सम्यक संबुद्धांनी सांगितलेला आर्य अष्टांगिक मार्ग हा जगातील कोणत्याही मानसिक आजारावरचा सर्वात प्रभावी उपाय आहे. तणाव मुक्तीसाठी पहिला उपाय म्हणजे सम्यक स्मृती. वर्तमान क्षणात जगणे शिका. जेव्हा तुम्ही श्वास घेता तेव्हा फक्त श्वासावर लक्ष केंद्रित करा. जेव्हा तुम्ही जेवता तेव्हा फक्त जेवणाचा आस्वाद घ्या. जेव्हा मन भविष्यात किंवा भूतकाळात थांबेल तेव्हा त्याला प्रेमाने परत वर्तमानात आणा. हे वर्तमान क्षणच तुम्हाला तणावापासून मुक्त करू शकतात. दुसरा उपाय म्हणजे मैत्री भावना. स्वतःवर प्रेम करायला शिका. आपण अनेकदा स्वतःचे सर्वात मोठे टीकाकार असतो. स्वतःला दोष देणे थांबवा. मी अपयशी आहे म्हणण्यापेक्षा मी प्रयत्न करत आहे असे म्हणा. जेव्हा तुम्ही स्वतःबद्दल सकारात्मक असता तेव्हा मनातील तणावाची तीव्रता कमी होते. जेव्हा एखादा मूर्तिकार दगडावर घाव घालतो तेव्हा ती मूर्ती घाव सोसून तयार होते. त्या दगडाला घाव सोसावे लागतात. तसेच जीवनातील संकटे आपल्याला घडविण्यासाठी येतात, हे लक्षात ठेवा. तिसरा उपाय म्हणजे आनापानसती ध्यान. दररोज किमान 20 ते 30 मिनिटे शांत बसून आपल्या नैसर्गिक श्वासाचे निरीक्षण करा. जेव्हा तुम्ही श्वासाशी जोडले जाता तेव्हा विचारांची गती मंदावते. जसे गढूळ पाणी शांत ठेवले की माती खाली बसते आणि पाणी स्वच्छ होते, तसेच ध्यान केल्याने मनातील विचारांची माती खाली बसते आणि मन आरशासारखे स्वच्छ होते. स्वच्छ मनात तणाव राहू शकत नाही. चौथा उपाय म्हणजे अलिप्तता. आयुष्यातील प्रत्येक गोष्ट कायमस्वरूपी नाही हे सत्य स्वीकारा. दुःख आले आहे हेही निघून जाईल. सुख आले आहे तेही कायम राहणार नाही. जेव्हा तुम्ही या नियमाला स्वीकारता तेव्हा तणावाचे ओझे हलके होते. बुद्ध शासन टीव्ही इंडिया या धम्मिक चॅनलचा एकच उद्देश आहे की धम्माचे हे शुद्ध विचार घराघरात पोचावे आणि प्रत्येकाचे जीवन तणावमुक्त व्हावे. धम्मप्रेमींनो, हा व्हिडिओ आपल्या स्वतःच्या मनाच्या शांततेकडे घेऊन जाणार आहे. तणाव हा बाहेरून येत नाही, तो आतून निर्माण होतो. म्हणूनच त्यावर उपायही आतच आहे. सात्विक आहार, पुरेशी झोप, धम्मग्रंथांचे वाचन आणि सत्संग या गोष्टी तुमच्या मनाला बळकटी देतात. जर तुमचे मन बलवान असेल तर जगातील कोणतीही संकट तुम्हाला तणाव देऊ शकत नाही. आपल्या सभोवतालच्या लोकांशी प्रेमाने वागा. कोणाबद्दलही द्वेष बाळगू नका. द्वेष हा जळत्या कोळशासारखा आहे जो दुसऱ्यावर फेकण्यापूर्वी स्वतःचा हात जाळतो. हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून जे लोक आज नैराश्यात आणि तणावात आहेत त्यांना जगण्याची एक नवीन आशा मिळेल. कमेंटमध्ये आपले अनुभव नक्की कळवा. आपण सर्वजण मिळून हे जग अधिक शांत आणि सुंदर बनवूया. धम्म कार्यात सहभागी व्हा आणि बुद्ध शासना टीव्ही इंडिया या आपल्या हक्काच्या व्यासपीठाशी जोडून राहा. लक्षात ठेवा, जोपर्यंत तुम्ही स्वतःला हरलेले मानत नाही तोपर्यंत कोणीही तुम्हाला हरू शकत नाही. प्रज्ञा, शील आणि करुणेचा मार्ग धरा. आपले जीवन आनंदी आणि मंगलमय हो हीच तथागतांच्या चरणी मनपूर्वक वंदना.